श्री स्वामी समर्थ. मी आणि आरो आता आमच्या घरी आलो म्हणजेच आमच्या गावी आलो आहे. ट्रॅव्हल्स 7:30 ते पावणे 8च्या दरम्यान उतरली आणि आमच्या घरासमोरच उभी राहते. आम्ही तिथून आल्यानंतर डॅडाला तिच्या पंजनाचा आवाज ऐकू आला येताना. त्यामुळे डॅडा दरवाजातच उभा राहिला आहे कडी खोलून तिचं स्वागत करायला. तिला बघून तिचा डॅडा जाम खुश झाला. घरी आल्यानंतर आरूचं तिचं सुरू झालं मला बॅडमिंटन ते मी अक्काला आणि टुनटुनला दाखवायला जाणार आहे म्हणून ती खेळणी घेऊन खाली खेळायलासुद्धा गेली. आणि मी आल्यानंतर घरात जरा बघितलं जाळ्या वगैरे लागल्या होत्या. म्हटलं आधी अंघोळ करायच्या आधी जाळ्या वगैरे साफ कराव्या, घर स्वच्छ करावं, कारण तसंही मला आता पारायण करणार आहे. मी 28 तारखेला पारायणलाही बसणार आहे. घरातही साफसफाई करायची, अंथरूण वगैरेही धुवून घ्यायचं आहे. म्हणून म्हटलं आल्याला जाळा काढला, घर स्वच्छ केलं, अंघोळीला गेली, देवपूजा करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर पोहे गेले. आहो म्हटले मी बाहेर जाणार आहे, पोहे बनव पटकन, मी पोहे खाऊन जातो, माझ्या कामाला गाठ घालतो, मग तू तुझं काम करत बस. म्हणून आहोनी पोहे खाल्ले, ते गेले बाहेर. मीही पोहे खाऊन घेतले, आरूलाही पोहे चारले आणि तीही म्हटली मी आता स्कूलला जाते. तिला म्हटलं आता ट्रॅव्हल्स करून आले, आराम कर जेवून. तर ती म्हटली नाही मला स्कूलला जायचं आहे, म्हणून ती गेली स्कूलला. आरू स्कूलला गेल्यानंतर मी अंथरूण धुवायला काढलं आणि घरीही आवरलं आणि सर्व पडदे वगैरे सर्व काढलं धुवायला. आरू 2 ते 2:30च्या दरम्यान स्कूलवरनं आली आणि तिच्याबरोबर तिचा अक्का टुनटुन पण आले. मग त्याने TV लावून दिला आणि मी माझी कामं करत बसली. इथे एवढे कपडे धुवून झालेत. आज दिवसभर नुसतं कपडे धुण्यातच माझा दिवस गेला, घर स्वच्छ करण्यातच दिवस गेला. अजून थोडं राहिले ते आता उद्या करणार म्हटलं. आणि संध्याकाळी दिवा लावून आरूसाठी डाळ भात आणि मी चहाला बसले ना, असा होता आजचा दिवस. आत्तासाठी श्री स्वामी.